नागपुर जिले के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने हिंसा की घटना पर चिंता व्यक्त की है। उन्होंने कहा कि सोशल मीडिया पर अफवाह किसने फैलाई, इसकी जांच होगी। उन्होंने नागपुर शहर को शांत रखने के लिए नागरिकों से सहयोग की अपील की है। साथ ही कहा कि इस घटना का सूत्रधार कौन है, उसकी तलाश की जा रही है। नागपूर शहरामध्ये शांतता राखणे, सर्व समाजांनी नागपूर शहराला शांत ठेवणे आणि सोशल मीडिया अकाउंटवरनं ज्या चुकीच्या बातम्या, चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर आमचं लक्ष आहे। प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटला आम्ही ट्रॅक करतो आहे। कोणी अफवा पसरवल्या, कोणी त्या ठिकाणी अफवाचा बाजार केला, त्यामुळे घटना घडल्या, तेही आम्ही शोधतो आहे। काही ठिकाणी 163 कलमांतर्गत आम्ही तनापूरमध्ये ज्या ठिकाणी भाग आहे त्या ठिकाणी लावलेला आहे। मी आता पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारीकडे जाणार आहे, संपूर्ण घटनेचा आढावा घेणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सूचना दिल्या आहे आणि सोबतच त्या ठिकाणी काही पोलीस जखमी आहेत, काही लोक जखमी आहेत, त्यांच्याशी मी भेटणार आहे आणि जसे जसे आता पुढच्या काळामध्ये परिस्थिती निर्माण होईल त्यामध्ये मी लक्ष ठेवणार आहे।